खरं तर जुळणाऱ्या सापातला याची ॲक्शन बघून कळते, लक्षात घ्या. पण नाईलाजानं पकडावं लागतं आहे. कधी त्यांना लोकांना कळतं आहे, कधी कळत नाही. तुम्हाला कळत असेल तर बघा, हा धामण जातीचा साप आहे आणि मेलन अवस्थेत आहे. तुम्हाला इकडं शेती सगळी दिसेल, पण आजूबाजूचे लोक घाबरतात, त्यासाठी साप पकडावं लागतात. आणि ह्या बाजूला घर आहेत, त्यांनी बोलवले होते. लोकांची भीती फक्त लेक्चर देऊन दूर करता येत नाही, त्यांना सांगून आम्ही प्रयत्न करतो. फारच थोडे लोक, एखादे आम्ही व्हिडिओ बनवतो, तुम्ही बघत असता की आम्ही सांगितलं, त्यांची भीती दूर झाली, नंतर त्यांनी साप सोडून द्या म्हणतात. पण असं माझ्या आयुष्यात फक्त 4-5 वेळा घडलं. लक्षात घ्या की आम्ही सांगितलं धामण बिनविषारी आहे, त्याचा धोका नाही आहे, तो उंदीर खातो आहे, आजूबाजूला विषारी साप असलेले येऊ शकत नाही उंदीर खाल्यामुळे. पण लोक ऐकत नाही, त्याला मारतील किंवा भीती आहे किंवा नाराज होतील आमच्यावरती, त्यासाठी आम्ही प्रयत्न करूनही ऐकत नसतील तेव्हा साप पकडावं लागतात. धामण जातीचा साप आहे, जो ज्या प्रकारे हे करतो आहे, त्यामुळे हा म्हणजे मिळणं अवस्थेतला साप आहे हे मी सांगतो आहे. आणि दुसराही धामण असण्याची शक्यता असते, लक्षात घ्या. तो म्हणजे नाग वगैरे असणार नाही आहे. आणि शक्यतो आपल्याला आश्चर्य वाटेल ते म्हणजे नर असू शकतात. म्हणजे एक मादीसाठी दुसरे नर भांडू शकतात. कधी कधी तुम्ही जे वरून जुळणारे साप वगैरे तुम्ही म्हणत असता, काही लोक कपडा टाका वगैरे म्हणतात, त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, त्याच्यामुळे काय धोका नाही. खरं तर हा एवढ्या उन्हात येत नाही, पण मिलन अवस्थेत असल्यामुळे ते साप रिस्क घेतात आणि माणसाजवळ पण येऊ शकतात. किती शांत आहे काय बघू शकता. लोक लाईव्ह आम्ही जे दाखवतो ते बघत असतात, पण तुम्ही व्हिडिओच्याद्वारे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. एवढं सांगून दाखवून सापाची भीती दूर होत नसेल तर आम्हाला पकडण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तुम्ही तरी दर्शक जे आहात, माझे व्हिडिओ बघत असतात, धामणमुळे धोका नाही आहे. आपण त्याला मारायची, पकडायची सुद्धा गरज नाही आहे.